नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी बीड येथे इशारा सभा घेतली। या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला। यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली। मराठ्यांचं पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे। 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली। मराठा समाजानं शांततेत आंदोलन करावं, सरकारला खूप वेळ दिला। मुंबईत जाताना कुणी हिंसा करू नये। 3 कोटी मराठे मुंबईत येत आहेत। जो हिंसा करेल तो आपला नाही, असं जरांगे म्हणाले। सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये। आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही। आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे। फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यावी। मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। मनोज जरांगे म्हणाले, कुणी गाडी पेटवली तर त्याला आपणच पकडून द्यायचं, कुणाला जाळपोळ करू द्यायची नाही। आम्हाला मुंबईला यायचं हौस नाही, पण आता आमच्या लेकरांना न्याय हवाय। 20 तारखेच्या आत आरक्षण देत आलं तर बघा, मी मेलो तरी चालेल, मागे फिरणार नाही। 20 जानेवारीची तयारी शांततेत करा। मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली तर आरक्षण घेऊन मागे फिरणार, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला। यावेळी मनोज जरांगे सुरुवातीलाच छगन भुजबळ यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली। येवल्याच्या एडपट असा उल्लेख त्यांनी केला। शांततेत असलेल्या मराठा समाजाला डाग लावला, यांचेच हॉटेल जाळलंय, मात्र काहींनी आपल्यावर खोटा डाग लावला। मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे। येवल्याचं एडपट आलं आणि त्याच्या पाहुण्यांची त्यानेच हॉटेल जाळली, असा आरोप मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला। माझ्या नादी लागू नको, मी लय बेकार माणूस आहे, असा इशारा देखील जरांगेने। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारले असून लवकरच आरक्षणाच्या संबंधाने सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे। राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं होतं, परंतु सर्वोच्च न्यायालयानं 2021 मध्ये हे आरक्षण रद्द केलं होतं। त्यामुळे सुप्रीम कोर्टात सरकारतर्फे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली होती। क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टाने स्वीकारली असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला। त्यांनी सांगितलं की 24 जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीशसह 4 न्यायाधीशांसमोर सुनावणी होणार आहे। पिटिशन स्वीकारल्यानं आशा निर्माण झाल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं। मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत। कुणबी नोंदी सापडलेल्या सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। मात्र राज्य सरकारने हे शक्य नसल्याचं म्हटलं। मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेमध्ये छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा इशारा दिला होता। भुजबळांवर थेट हल्ला करत आरक्षण मिळाल्यानंतर भुजबळांना बघून घेतो, असं म्हटलं होतं। त्यांच्या टीकेला भुजबळांनी प्रत्युत्तर दिले। मनोज जरांगे यांच्यावर सभेनंतर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण द्या, पण वेगळं आरक्षण द्या। मोठ्या वकिलांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाने चांगल्या प्रकारे बाजू मांडता येईल। सुप्रीम कोर्टाने जो अडथळा दाखवून दिला होता तो दूर होऊ शकेल। मराठा आरक्षणाला आमचा कधीच विरोध नव्हता। जुन्या कायद्याला मी विधानसभेत पाठिंबा दिला होता। भुजबळ पुढे म्हणाले, मनोज जरांगे यांचं अर्थ भाषण भुजबळांवर होतं। भुजबळांच्या विरोधात बोललं नाही तर भाषणात बोलणार तरी काय, असा प्रश्न आहे। मी कालच म्हटलं, व्याह्यांना द्या, सगळ्यांना द्या, परंतु आज तो मुद्दा त्यांनी भाषणात घेतला नाही। त्यांच्या जरांगेंच्या स्मरणशक्तीमध्ये थोडीशी गडबड आहे, कारण ते एकाच भाषणामध्ये दुहेरी बोलत आहेत। सुरुवातीला ते म्हणाले, हॉटेल भुजबळांच्या माणसांनी जाळलं, म्हणजे प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांची घरं भुजबळांनी जाळली, मराठ्यांना उगीच डाग लावला, असं म्हणाले। पण थोड्या वेळानं ते म्हणाले, मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका, नाहीतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा। म्हणजे त्यांनी कबूल केलं की त्यांच्या लोकांनी जाळपोळीच्या घटना केल्या। त्यांनी प्राणायाम, योगा करून एकाच भाषणात 2 विधान करणं बंद केलं पाहिजे। छगन भुजबळ आपल्या कोल्हेखोरीच्या दाद देत नाही। त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून मी लढलो आहे। सारखं तुला दाखवतो। येवल्याच्या एडपट आहे, जास्ती घेतल्यामुळं अनेक वेळा दुहेरी बोलण्याचा भाग घेतला। सर्व
बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करून मांडलेलं आरक्षण टिकलं, मात्र ते उच्च न्यायालयात टिकलं नाही. म्हणूनच तिसऱ्यांदा आरक्षण देताना ते टिकाऊ असेल पाहिजे यावर सरकारचा भर आहे. म्हणून मराठा आरक्षण देण्यास विलंब लागतोय अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या अल्टिमेटमला शनिवारी उत्तर दिलं. उपमुख्यमंत्री पवार शनिवारी सकाळी भिडेवाड्यांच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी राहिल्याचं जरांगे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं होतं. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, कोणी काय मागणी करावी हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. यापूर्वी 2दा आरक्षण देण्यात आलं, ते टिकलं नाही. त्यामुळे आता आरक्षण कायम टिकणार असावं यासाठी प्रयत्न केला जातोय. त्यामुळे त्यास विलंब लागतोय. सरकारकडून जरांगे पाटील यांच्याशीही चर्चा केली जाते. खासदारांच्या निलंबनाच्याही प्रश्नांवर उत्तर देताना पवार म्हणाले, अनेक खासदार काम करत असताना नियमभंग झाला की कार्यवाही केली जाते. तिथे नेमकं काय झालं याबाबत मला माहित नाही. विधानसभेत काही घडलं असतं तर नक्की सांगितलं असतं. लोकशाहीतील उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री ही पदं महत्वाची असतात. तिथं काही घटना घडली असेल त्यावरून कार्यवाही झाली आहे. एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या रविवारी नरेंद्र जोशीचा सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आले. ब्राह्मण बहुउद्देशीय सभेचे विश्वस्त मनोहर जोशी यांचे चिरंजीव नरेंद्र मनोहर जोशी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी वतीनं घेण्यात येणाऱ्या विक्री कर निरीक्षकाच्या STI परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याच्या तसेच दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक परीक्षेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावलाय. या दैदिप्यमान यशाबद्दल सकल ब्राह्मण समाजाकडून रविवारी 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्वर्गीय मनोहरपंत बडवे सभागृह, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, देशपांडे गल्ली, परवेशनाथ येथे चिरंजीव नरेंद्र मनोहर जोशी याचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सकल ब्रह्मवृंद, आप्तेष्ट, स्नेही यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकाच्या वतीनं करण्यात आले. परळीच्या नरेंद्र जोशीचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी केले. महाराष्ट्रामध्ये विक्री कर निरीक्षक मध्ये प्रथम क्रमांक, दुय्यम निबंधक परीक्षांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल नरेंद्र मनोहर जोशी याचा परळी नागरिकांतर्फे भव्य मिरवणूक काढून सावतामाळी मंदिर परिसरामध्ये यथोचित सत्कार करण्यात आला. आई वडिलांनी मार्गदर्शन करून मुलांनी परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. परळी येथील मनोहरपंत जोशी यांचा मुलगा नरेंद्र जोशी याचं यश संपादन करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे त्याला महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं प्रतिपादन गाडगे व इतरांनी केले. यावेळी त्यांच्या सोबत ओबीसी परिषदेचे तालुका अध्यक्ष विलासराव ताटे, राजकुमार डाके, त्यांचे आई वडील. डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता परळी येथील आर्य समाज मंदिर सभागृहात तालुकास्तरीय ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्यास ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत. या मेळाव्यास उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तथा नगर परिषद मुख्य अधिकारी यांच्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवण्याबाबत पाचारण करण्यात येत आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तालुक्यातील नवीन संघाचे प्रमाणपत्र वितरण होईल. ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमाणपत्र वितरण होईल. परळी तालुका समन्वय समितीचे गठन करण्यात येईल. फेस्कॉनचे गाव तेथे संघ या अभियानांतर्गत तालुकाभरात नवे ग्रामीण महिला संघ वाढवण्याचं नियोजन होईल. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, मागण्या, अडीअडचणींवर चर्चा व नियोजन होईल. वरील मेळाव्यास डॉक्टर BR पाटील, दक्षिण मराठवाडा प्राध्यापक, अध्यक्ष व सचिव प्रभू कापसे हे उपस्थित राहून ज्येष्ठांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी परळी शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन परळी तालुका समन्वयक रघुनाथ मुंडे, बीड जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वयक JD मामडगे व त्यांच्या सहकार्यांनी. राजस्थानी पोद्दार लंच स्कूल येथे 22 रोजी बचपन स्कूलचं वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झालं. विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे शिक्षकच करतात. छोट्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम बचपन स्कूलमध्ये
सतत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, यात पालकांचं मोलाचं योगदान असतं, असं मत बचपन स्कूलचे प्राचार्य दीपा बाहेती यांनी यावेळी व्यक्त केलं. बचपन स्कूलचे येथील राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट पोद्दार लर्न स्कूल येथे शुक्रवारी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचं उद्घाटन सौ स्वरूपाताई कुलकर्णी, शाळेचे सचिव बद्रीनारायण बाहेती, सौ प्रेमा बाहेती, राजस्थानी पोद्दार लर्न स्कूलचे सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमिक डायरेक्टर बीपी सिंग, प्राचार्य मंगेश कासिद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. बचपन स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात गणेशाच्या नृत्याने झाली. यावेळी चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अभिनयासह अनेक गीतांवर उत्कृष्ट नृत्य करत या चिमुकल्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. यावेळी शहरातील सर्व पालक, प्रतिष्ठित व्यापारी आदी उपस्थित होते. अनेकांनी कौतुकास्पद शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. उपस्थित पालकांचे बचपन स्कूलचे सहसचिव धीरज बाहेती यांनी आभार मानले. सहशिक्षिका दीपाली दहिफळे, वैशाली नरवाडकर, शैला लाड, सुरेखा मुंडे, संगीता वाघमारे, रेखा गुट्टे, मनीषा पाटील, प्राजक्ता कटके, प्रियंका ठोंबरे, शुभांगी आघाव आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील, बालाजी आघाव यांनी केले. आता येथे थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.